नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण। आज आपण या ठिकाणी TYBAच्या S3 हा जो पेपर आहे स्पेशल 3 यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनाच असं वाटतं की अर्थशास्त्र म्हणजे ही खूप अवघड गोष्ट आहे, पण अर्थशास्त्राचा जर अभ्यास आपण या ठिकाणी समजून घेतला किंवा रोजच्या व्यवहारामध्ये अर्थशास्त्र किती उपयोगात पडतं याचा जर आपण अभ्यास नीट केला तर अर्थशास्त्र हा विषय अजिबात अवघड नाही हे तुमच्याही लक्षात येईल। त्याच दृष्टिकोनातून आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो विषय अभ्यासणार आहोत। प्रथमतः या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये त्याचा अर्थ, व्याख्या आणि व्याप्ती हे आपण आजच्या या प्रकरणामध्ये विभागामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत। आता नेमकं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय? तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून या ठिकाणी जगातील विविध देश एकमेकांच्या अधिकाधिक जवळ येतात, त्यांच्या मधील परस्परावलंबन जे आहे ते वाढत चाललेलं आहे। कोणत्याही एका देशाची अर्थव्यवस्था जी आपण म्हणतो ही अर्थव्यवस्था जगातील इतर जे काही देश आहेत या इतर देशांपासून पूर्णपणे अलिप्त राहू शकत नाही। आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विविध देश एकमेकांशी जोडले जातात। आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आणि भिन्न भिन्न देशांच्या आर्थिक जी काही धोरणं आहेत या धोरणांचा अभ्यास या ठिकाणी या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करत असताना विविध देश एकमेकांशी कसे जोडले जात आहेत एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे या भिन्न भिन्न देशांच्या आर्थिक धोरणांचा परस्परांवरती काय परिणाम होतोय, जगातील सर्वच देश आपल्या परकीय व्यापार जो आहे हा आपला परकीय व्यापार वाढवण्यासाठी उत्सुक असतात। देश लहान असू दे किंवा मोठे असू दे, विकसन असू दे किंवा विकसित देश असू दे, हे सर्व जे काही देश आहेत हे देश परकीय व्यापारावरती कमी अधिक प्रमाणावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसतात। साहजिकच आंतरराष्ट्रीय जो काही व्यापार आहे या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्या ज्या आहेत या विविध समस्यांचा अभ्यास करणं ही आवश्यक बाब या ठिकाणी आपल्याला दिसते की जो अभ्यास किंवा ज्या गोष्टींचं अध्ययन आपण या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत। आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आपण बघतोय की 20व्या शतकामध्ये आणि त्यानंतर सुद्धा जागतिक एकात्मता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये किंवा या पद्धतीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल होत चाललेले आहेत आणि जागतिकीकरणाचा जो काही वेग आहे हा जागतिकीकरणाचा वेग आपण जर विचारात घेतला तर त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे सर्वात प्रथम आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। कारण आपण कोणताही एखादा विषय जेव्हा शिकतो तेव्हा त्या विषयाचा अर्थ किंवा त्या विषयाची कन्सेप्ट जोपर्यंत आपण क्लिअर करत नाही तोपर्यंत पुढचा जो काही विषय आहे तो शिकण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यामुळे पहिल्यांदा कोणतीही कन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वात पहिल्यांदा आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय याची व्याख्या विविध अर्थतज्ञांनी केलेली आहे। त्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण अभ्यासणार आहोत। तर त्यात प्रथमतः प्रोफेसर हेरॉड हे जे होते यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या केली। त्यांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी आहेत की ज्या सर्व आर्थिक देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी असतो की जे राष्ट्राच्या सीमांच्या बाहेर
या ठिकाणी केले जातात, त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणावं. त्याचबरोबर प्रोफेसर बर्जर हे जे होते त्यांनीही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या या ठिकाणी सांगितली. त्यांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा सामान्य अर्थशास्त्रांमधला एक स्वतंत्र असा अभ्यास आहे की ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारांबरोबरच या ठिकाणी आर्थिक संबंधांचा देखील स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो, त्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणावं असं त्यांचं मत होतं. असे विविध अर्थतज्ञांनी विविध व्याख्या केल्या. त्यापैकी सर्वात साधी आणि सोपी व्याख्या जर ढोबळमानाने आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीतून जे काही संबंध निर्माण होतात आणि हे संबंध निर्माण झाल्यानंतर वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीच्या बाबतीमध्ये ज्या काही समस्या निर्माण होतात त्या समस्या निर्माण झाल्यानंतर त्यांचं अध्ययन करणं, त्या समस्यांची सोडवणूक करणं, त्यावरती उपाययोजना सुचवणं, या सर्व गोष्टींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. ही झाली आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या. आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र याची व्याप्ती अभ्यासणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे नेमकं काय, तर या शाखा अंतर्गत या ठिकाणी कोणकोणते विषय किंवा कोणकोणत्या बाबींचं या ठिकाणी आपल्याला अध्ययन करायचं आहे किंवा केलं जातंय हे पाहणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या विषयांचा, कोणकोणत्या दृष्टिकोनांचा अभ्यास केला जातो याचं विवेचन म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती होय. म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास विषय म्हणजेच त्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती होय. आता या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासताना काही मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल की आंतरराष्ट्रीय व्यापाराचे शुद्ध सिद्धांत आणि तुलनात्मक महत्त्व. आता या मुद्द्यामध्ये या ठिकाणी व्यापार म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षा आंतरप्रादेशिक व्यापार कसा वेगळा आहे हे अभ्यासणं, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या ठिकाणी स्वतंत्र सिद्धांतांची आवश्यकता असते, आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो, कसा केला जातो, कोणाच्या माध्यमातून केला जातो, आंतरराष्ट्रीय व्यापार का टिकून राहतो, त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या संदर्भामध्ये विविध शुद्ध सिद्धांत मांडलेले आहेत आणि त्याचा अभ्यास आपण या विभागामध्ये करणार आहोत. ॲडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस. मिल हे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ आहे आणि त्यांच्या आधारावरती या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत जे आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. हेक्चर ओहलिन यांनी देखील आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे हा आंतरराष्ट्रीय व्यापार का सुरू होतो आणि तो लाभदायक कसा ठरतोय त्याचे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. आता हेक्चर ओहलिनच्या नंतरच्या विचारवंतांनी सुद्धा त्यात आणखी नवीन भर टाकलेली आहे. म्हणजेच थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या या विभागामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे विविध सिद्धांत आणि त्यांचं तुलनात्मक महत्त्व या सर्व बाबींचा या ठिकाणी विचार जो आहे तो विचार या मुद्द्यामध्ये केला जातो. दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे स्थितिशील अवस्थेची तुलना. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या या विभागामध्ये विविध देशांमधील जे काही व्यापार आहेत त्या व्यापारांची स्थितिशील समतोल अवस्था, त्याचबरोबर कालांतराने आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जी काही समतोल अवस्था आहे या समतोल अवस्थेमध्ये झालेला जो काही बदल आहे तो बदल, त्यांची तुलना ही केली जाते.
आणि अशी जी काही तुलना आहे ही तुलना करण्यासाठी या ठिकाणी विविध अर्थतज्ञांनी प्रतिमानं मांडलेली आहेत. आता प्रतिमानं याचा अर्थ काय होतो की मुलांना जेव्हा तुम्ही पंचवार्षिक योजना अभ्यासता तेव्हा ती पंचवार्षिक योजना अभ्यासताना कोणतं तरी एक प्रतिमान मांडलं जातं आणि त्या प्रतिमानाच्या आधारे पंचवार्षिक योजना तयार केली जाते. या प्रतिमानांच्या आधारे या ठिकाणी हे सिद्धांत जे आहेत ते सिद्धांत मांडले जातात. त्यानुसार आधुनिक सिद्धांत मांडले जातात. नंतरच्या विचारवंत त्याच्यामध्ये आणखी भर टाकतात आणि आर्थिक विकासाच्या संदर्भामधील ज्या काही व्यापार शर्ती आहेत, तांत्रिक प्रगती आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास या स्थितिशील अवस्थेची तुलना या दुसऱ्या मुद्द्यामध्ये केला जातो. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणं. आता आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणं या मुद्द्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा खुला असावा की बंदिस्त असावा, त्याचबरोबर या ठिकाणी तो संरक्षित असावा या संदर्भामध्ये व्यापाराविषयक विविध धोरणं जी आहेत या विविध धोरणांचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण जे आहे हे आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरण निश्चित करताना या ठिकाणी येणाऱ्या विविध अडचणी ज्या आहेत या विविध अडचणींचा या ठिकाणी अभ्यास केला जातो आणि या अडचणींचा अभ्यास करून त्यावरती समस्या सोडवण्याचा प्रयत्न या विभागामध्ये या ठिकाणी केला जातो. आयात निर्यातीवरील मग तुम्ही म्हणाल की कोणत्या समस्या आहेत, तर आयात निर्यातीवरील जे काही जकात कर आहेत हे जकात कर, त्यांचे परिणाम, कोटा, उत्पादन, जे काही घटक आहेत त्या घटकांच्या स्थानांतरणामधील नैसर्गिक आणि राजकीय अडथळे किंवा आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न इत्यादींचा अभ्यास जो आहे हा अभ्यास या विभागामध्ये या ठिकाणी केला जातो. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थूल दृष्टिकोन. आता आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्थूल दृष्टिकोन या मुद्द्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र, मुलांनो SY ला तुम्ही मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोघांचाही अभ्यास केलेला आहे. त्यापैकी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यामध्ये घनिष्ठ संबंध जो आहे हा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या स्थूल दृष्टिकोनातून प्रामुख्याने या ठिकाणी विविध चलनाच्या ज्या काही पद्धती आहेत या विविध चलनांच्या पद्धतींचा अभ्यास जो आहे तो या ठिकाणी केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांच्याशी संबंधित असणारे जे काही चलन आहेत म्हणजे विविध चलनांचं बदलतं मूल्य आहे किंवा त्यामुळे निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या विभागामध्ये अभ्यासले जातात. त्याचबरोबर या ठिकाणी विनिमय दराचे प्रकार, विनिमय दर निश्चितीचे सिद्धांत या विभागामध्ये अभ्यासले जातात. व्यवहार तोला असमतोल असण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं, त्यावरच्या उपाययोजना म्हणजेच असमतोल दूर करण्याच्या उपाययोजना इत्यादींचा अध्ययन जे ते या विभागामध्ये केलं जातं. पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना. यामध्ये या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी जी आपण म्हणतो ही वृद्धी घडवून आणणं, व्यापारावरील जी काही नियंत्रणं आहेत ही नियंत्रणं या ठिकाणी हटवणं, विकसनशील देशांना विकासासाठी भांडवल पुरवठा जो आपण म्हणतो तो भांडवल पुरवठा करणं, व्यापारामधील जी काही तेढ आहे किंवा तंटे आपण म्हणतो ही तंटे मिटवणं इत्यादींच्या हेतूने करण्यात आलेले जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न त्यासाठी स्थापन केलेल्या ज्या काही विविध संघटना आपण ज्या म्हणतो या विविध संघटना, विविध संस्था
इत्यादींचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी या विभागामध्ये केला जातो. आता सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय व्यापारामधली वृद्धी याचा अर्थ काय? विकास आणि वृद्धी या दोघांमध्ये फरक आहे. विकास म्हणजे काय आणि वृद्धी म्हणजे काय? विकास याचा अर्थ असा की आपण देशाचा विकास घडवून आणण्यासाठी जे काही प्रयत्न करतो, जी काही शासन धोरणं राबवतात, जे काही योजना राबवल्या जातात त्याला आपण म्हणतो विकास. आणि वृद्धी याचा अर्थ काय होतो की ज्या देशाचा ऑलरेडी विकास झालेला आहे परंतु तो विकास काय करायचा आहे? टिकवून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये अजून प्रगती घडवून आणायचं आहे, त्याला म्हणतात आर्थिक वृद्धी. तर ही आर्थिक वृद्धी घडवून आणण्यासाठी सार्क असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असतील, जागतिक बँक आहे, आशियाई विकास बँक आहे, आंतरराष्ट्रीय वित्तीय महामंडळ आहे, संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संमेलन, ओपेक, युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन सामुदायिक बाजारपेठ, जागतिक व्यापार संघटना इत्यादींचा अभ्यास जो आहे तो या विभागामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि अशा ज्या काही आर्थिक संघटना आहे किंवा वित्तीय संस्था आहेत, या आर्थिक संघटना आणि संस्था स्थापन करण्यापाठीमागचा जो काही हेतू आहे, हा हेतू मुख्य हेतू जागतिक आर्थिक जे काही सहकार्य आहे हे सहकार्य प्रस्थापित करणं आणि हे सहकार्य प्रस्थापित करून जागतिक व्यापार जो आहे या जागतिक व्यापारामध्ये काय करायची आहे? वृद्धी घडवून आणायची आहे. आणि ही वृद्धी घडवून आणणं या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आणि आर्थिक सहकार्य संघटना या मुद्द्यामध्ये केला जातो. या संदर्भामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रयत्नांचं अध्ययन देखील या विभागामध्ये या ठिकाणी केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती ही कुठपर्यंत मर्यादित आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी केला. पुढच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे ते अभ्यासणार आहोत. धन्यवाद.